नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, गुरु अकॅडमी या युट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जे काही बरेच विद्यार्थी कन्फ्युजन मध्ये आहेत की आम्हाला TAIT एक्झाम देता येते का, कोणत्या नेमकं विद्यार्थ्याला TAIT एक्झाम देता येते, म्हणजेच टेट म्हणतात त्याला. ती एक्झाम कुणाला देता येते? शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी जे विद्यार्थी तयारी करतात त्यांनी हा नंबर आत्ताच्या आत्ता सेव्ह करायचा आहे आणि मला मेसेज करून ठेवायचं, तुम्हाला अपडेट भेटून जातील. तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, म्हणजे बरेच विद्यार्थी मेसेज करतात, ज्यांना माहित आहे त्याने इग्नोर केला तरी व्हिडिओ चालेल, पण जे विद्यार्थी शिक्षक होऊ इच्छिणार आहेत, न्यू फ्रेशर आहेत, ज्या विद्यार्थ्यांना शिक्षक भरती प्रक्रियेबद्दल काहीच माहित नाही, त्या विद्यार्थ्यांनी हा संपूर्ण व्हिडिओ बघायचाय, आपल्या ग्रुपवर शेअर करायचंय, आपल्या मित्रमैत्रिणीला शेअर करायचंय. अरे बाबा, टेट एक्झाम बद्दल बऱ्याच अफवा पसरवल्या जातात, विद्यार्थी संभ्रमात ठेवले जातात, विद्यार्थ्यांना निगेटिव्ह मध्ये नेलं जातं. त्यांच्यासाठी हा खास व्हिडिओ बनवत आहे. आपले क्लास पण चालू आहेत, ऑनलाईन क्लास आहेत, आपले ऑनलाईन क्लास आहेत, लाईव्ह क्लास असतात, तुम्हाला रेकॉर्ड पण भेटतो, नोट्स अवेलेबल आहेत, सगळ्या गोष्टी म्हणजे टेस्ट पेपर सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत आपल्याकडे. तुम्ही त्याचा फायदा पण घेऊ शकता. पण आता सध्याचा गाजलेला पहिला आणि महत्वाचा मुद्दा म्हणजे सीटीटी परीक्षा महाराष्ट्रामध्ये कॅन्सल होईल का, हा जो काही मुद्दा आहे आणि बरेच विद्यार्थी याच्यामध्ये संभ्रमित आहेत. तर मित्रांनो, अजिबात महाराष्ट्रामध्ये कधीच सीटीटी एक्झाम कॅन्सल होणार नाही, गॅरंटी देऊन सांगतो. तुम्ही TAIT ची तयारी करायला लागा, जे लोक सीटीटी पास आहेत. मित्रांनो, कॉम्पिटिशनच उरणार नाही. मग जेवढ्या जागा आल्या तेवढ्या भरून टाकणे, विषय मिटवणे, जर सीटीटी कॅन्सल झाली तर. त्यामुळे सीटीटी अजिबात कॅन्सल होणार नाही. झारखंड राज्याचा जो काही GR होता तो झारखंड राज्याच्याच याला लागू आहे, आपल्याकडे नाही. आपल्याकडे उलट CBSE पॅटर्न येणार आहे. CBSE पॅटर्नमुळे काय होईल की सीटीटीच ग्राह्य धरले जातील. लक्षात घ्या, TET तर धरली जाते, पण सीटीटीला पण व्हॅल्यू तेवढंच राहील जे की आपण TET परीक्षा सारखंच. त्यामुळे जे लोक TET नापास आहेत पण सीटीटी पास आहेत, त्या लोकांना TAIT एक्झाम देता येते. त्याच्या पलीकडे जाऊन आता बरेच लोक म्हणतात की आम्हाला टेट एक्झाम देता येते का. मग मी पहिला मेसेज करतो, तुमचं एज्युकेशन काय, लक्षात घ्या, काय तुमचं एज्युकेशन काय, तुमचं शिक्षण काय, हे सगळ्यात मोठं मॅटर करतं मित्रांनो. तुमचं शिक्षण महत्वाचं. आता मी सिलेक्शन पर्यंतची प्रक्रिया व्यवस्थित सांगतो तुम्हाला समजून, बरोबर. तुम्ही आता डीएड केलेलं आहे, काय केलेलं आहे, डीएड केलेलं आहे, फक्त 12वी प्लस डीएड आहे. तुम्हाला कंपल्सरी फर्स्ट पेपर पास असावंच लागतं. ठीक आहे, बघा नीट आहे का. बरेच याच्यात संभ्रम निर्माण करून परत मेसेज करतात तुम्हाला. त्यामुळे मी काय सांगतोय, तुम्ही डीएड केलेलं आहे, तुम्हाला कंपल्सरी सीटीटी किंवा TETचा कोणता पेपर, फर्स्ट पेपर पास करणं गरजेचंच आहे. आता तुमचं शिक्षण डीएड प्लस ग्रॅज्युएशन आहे, डीएड प्लस पदवी आहे, पदवी. तुम्हाला फर्स्ट सेकंड दोन्ही पेपर पास असाल तर तुम्हाला 1 ते 8 पर्यंत, लक्षात घ्या, 1 ते 8 पर्यंतची संधी भेटते, बरोबर. काय म्हटलं मी, डीएड प्लस पदवी फर्स्ट सेकंड पास असाल तर 1ली ते 8वी पर्यंत जेवढ्या काही रिक्त पदसंख्या येतात तिथे तुमची संधी भेटत असते. ठीक आहे. आता दुसरा मॅटर काय करतो बघा, याच्यामध्ये तुम्हाला 6वी ते 8वी जे विषय निवडायचे असतात ते पदवीचे विषय तुमचे कोणते आहेत यावर डिपेंड करतं, बरं का. समजा पदवीला तुम्ही मराठी असेल, कोणाचं हिंदी असेल, कोणाचं इतिहास असतं, कोणाचं भूगोल असतं. 6वी 8वीला सेपरेट सब्जेक्ट असतात, 5वी पासूनच सेपरेट सब्जेक्ट असतात, पण 1ली ते 4थी पर्यंत साधारण कॉमन एक वर्ग दिला जातो, सर्वच विषय शिकवायला लावले जातात त्या शिक्षकाला, सर्वच विषय. कारण वन टीचर असतं ना, एकच टीचर एकच क्लास अशा पद्धतीने असतं, एकच टीचर अख्खे वर्ग 4थी पर्यंतचे असं पण असतं. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, तुमचं मॅटर करत नाही तुम्ही डीएड कशात केला हे मॅटर करतं का, नाही. तुमचं फक्त माध्यम मॅटर करतं, डीएड कशामध्ये झाले, पण तुमचं शिक्षण पुढलं किंवा मागचं 12वी पर्यंतचं शिक्षण, याच्यावर तुम्हाला विषय कोणता द्यायचा, कोणता वर्ग द्यायचा हे ठरत असतं. हे जाणून घेणं खूप महत्वाचं होतं. ठीक आहे, हा झाला डीएडचा विषय.
आता सर फक्त डीएड कंप्लीट आहे, टीईटी कोणतीही पास नाही, टेट एक्झाम देता येते का? फक्त डीएड कंप्लीट आहे, 2 वर्ष कंप्लीट झालेत, पण मी सीटीटी किंवा टीईटी पास नाही, त्या लोकांना काय टीएआयटी एक्झाम देता येते का? शिक्षक अभियोग्यता चाचणी देता येते का? नो, देता येत नाही. त्यासाठी तुम्हाला टीईटी किंवा सीटीटी पास करणं गरजेचं आहे. त्यासाठी आत्तापासूनच तयारीला लागा. हा संपर्क क्रमांक आहे. ऑनलाईन क्लास आपण आत्तापासूनच टीईटीचे सुद्धा लेक्चर घेतोय. रेग्युलर राहावं लागेल. कंटिन्युअसली 6-7 महिने अभ्यासात असेल तरच तुम्हाला टीईटी किंवा सीटीटी सारख्या परीक्षा क्रॅक होऊ शकतात. परीक्षेचं हार्डनेस, कॉम्पिटिशन वाढत चाललेलं आहे. जे करायचं ते तुम्हाला करू शकता. त्यानंतर तिसरा मुद्दा, आता दुसरा मुद्दा काय रे? बीएड वाल्यांचा विषय. आता फक्त बीएड मध्ये टीईटी परीक्षा 2 पास असेल, बघा पेपर सीटीटी किंवा टीईटी परीक्षा 2 पेपर नंबर 2 पास असेल तर त्याला 6 ते 8 प्लस 9-10 पर्यंत संधी भेटते. 9 व 10 काय बीएड प्लस पदवी असेल तर, म्हणजे बीएड करणारा प्रत्येक पदवीधरच असतो. ठीक आहे, प्रत्येक पदवीधरच असतो. त्याला कुठपर्यंत संधी भेटते? 6 ते 10 पर्यंत. 5वी पर्यंत नाही बरं का, 6 ते 10 पर्यंत. पण त्यानं कोणता पेपर पास करणं गरजेचं आहे? टीईटी किंवा सीटीटी पेपर नंबर 2. मग त्याचं जर बीए असेल तर सोशल सायन्स, त्याचं जर बीएससी किंवा दुसरं काही असेल गणितीय विषयाचं बीकॉम, त्याला काय करावं लागेल? सेकंड पेपर पास करणं गरजेचं आहे. मॅथ सायन्सचा किंवा सोशल सायन्सचा. सोशल सायन्स वाल्यांनी सोशल सायन्सचा, मॅथ सायन्स वाल्यांनी मॅथ सायन्सचा, ते करणं गरजेचं आहे. आता त्यानंतर परत फक्त बीएड आहे, टीईटी वगैरे पास नाही, बीएड प्लस पदवी आहे, त्याला सुद्धा टीएआयटी एक्झाम देता येते. शिक्षक अभियोग्यता चाचणी बीएड कंप्लीट असणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला देता येतेच. फक्त वर्ग भेटतो त्याला 9 ते 10, 9वी-10वीला शिकवण्याची संधी भेटते. आता प्लस मित्रांनो लक्षात घ्या, संधी कशी वाढते ती लक्षात घ्या. आता बीएड वाला आहे, पदवी आहे, 9-10ला क्वालिफाय होईल टीईटी पास नसल्यामुळे. बीएड आहे, पीजी आहे, पदवी प्लस पोस्ट ग्रॅज्युएशन आहे, 9 ते 12 संधी भेटेल त्याला, 9वी ते 12वी. आणि जर तो बीएड आहे आणि टीईटीचा सेकंड पेपर पास आहे आणि पीजी आहे, डायरेक्ट त्याला 6 ते 12 6 वर्गापर्यंत असणाऱ्या सर्व रिक्त पदसंख्येमध्ये त्याचं नाव गणलं जातं. बरोबर, त्याचं नाव गणलं जातं. बीएड सेकंड पेपर आणि पदव्युत्तर पदवी म्हणजेच पोस्ट ग्रॅज्युएशन आहे, त्याला कुठून 6 ते 12 6 वर्ग शिकवता येतात. ठीक आहे, म्हणजे एवढ्या अशा संधी निर्माण झालेल्या असतात आपल्या. म्हणजे आपलं मॅटर कुठं आहे रे? टीईटी पास होणं खूप मॅटर करतं. आपल्या एज्युकेशननुसार आपल्याला फर्स्ट पेपर पास व्हायचे का सेकंड पेपर पास व्हायचे हे आपल्याला ठरवणं गरजेचं असतं. आपल्या 12वीच्या मार्कावरून म्हणजे 12वीच्या विषयावरून, पदवीच्या विषयावरून आपल्याला स्कूल मिळत असतात. शिक्षणावरून आपले ही डीएड किंवा बीएड ही पदवी व्यावसायिक पदवी म्हणून गणली जाते. डीएडला तर डिप्लोमाच म्हणतात आणि बीएडला व्यावसायिक पदवी असे म्हटलं जातं. व्यावसायिक पदवी म्हणजे सेवा देण्यासाठी निर्माण केलेली पदवी. ठीक आहे, अशा पद्धतीने तुम्हाला काही आता शंका राहिलेली नसेल. जे लोक टीईटी पास आहेत त्या लोकांनी तर तयारी करायचीच टीएआयटी एक्झामची, आणि जे लोक सीटीटी पास आहेत सीटीटी त्या सुद्धा विद्यार्थ्यांनी तयारी करायचीच आहे. अजून सुद्धा याच्यामध्ये काही संभ्रम असेल तुमच्या मनामध्ये तर मला नक्की कमेंट करा. कमेंटला तुम्हाला कमेंट करून आपण तशा पद्धतीची व्हिडिओ बनवू. आणि तुम्हाला आता समजलं असेल की शिक्षक कसं होता येतं आणि डीएड बीएड करणाऱ्यांचं कसं भविष्यामध्ये भविष्य आहे हे तुमच्या लक्षात आलं असेल. विद्यार्थी मित्रांनो, ऑनलाईन क्लास चालू झालेले आहेत. सर्व विषय शिकवले जातील तुम्हाला. टीईटी किंवा टेट एक्झामचे सर्व विषयाचे ऑल सब्जेक्ट नुसार टीचर असतील.
रिझनिंग मॅथवर जास्त भर दिला जाईल. मी स्वतः घेत असतो. आपले अनेक व्हिडिओ टाकलेले आहेत, त्या व्हिडिओच्या माध्यमातून सुद्धा तुम्ही बघू शकता. आणि येणारे प्रत्येक लेक्चर तुम्हाला पाहण्यासाठी किंवा अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल. येणारे प्रत्येक अपडेट तुम्हाला मिळवता येणार आहे. थँक्यू व्हेरी मच. जय हिंद मित्रांनो, भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.